हां विद्यार्थी मित्र हो, आता आपण या धड्यामध्ये आता आपला 12वीचा जो धडा आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज, मानवी आरोग्य आणि रोग, जे रोग जे आहेत त्याच्यामध्ये आपण आता या ठिकाणी काय बघतो, सी भाग बघतो, व्हॅक्सिनेशन. कोणता भाग या ठिकाणी बघतो आपण? व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन या शब्दाचा अर्थ असा की लस ज्याला आपण म्हणतो. व्हॅक्सिनेशन म्हणजे काय? इन शॉर्टमध्ये लस. आता लस कधी दिली जाते की एखादा रोग होऊ नये त्याच्या अगोदरच ती लस दिली जाते. बरोबर आहे? लस देत असताना लस अगोदर व्यवस्थित आहे का, सगळी पूर्ण त्याचं संशोधन केलं जातं, अगोदर त्याचं सर्व पूर्ण आढावा घेतला जातो आणि नंतरच त्या ठिकाणी लस दिली जाते. बरोबर आहे? तो रोग होऊ नये याच्या आधीच ते त्या ठिकाणी, उदाहरणार्थ पोलिओ आहे, पोलिओ रोग होऊ नये म्हणून अगोदरच लहानपणामध्येच पोलिओची लस दिली जाते, जेणेकरून नंतर पोलिओ नावाचा हा रोग होत नाही. त्याच्यानंतर गोवर आहे, बरोबर आहे, जिसको उर्दू में गोबरी बोलेंगे, बरोबर आहे, तो रोग होऊ नये म्हणूनच अगोदरच त्याची लस, गोवरची लस दिली जाते. बरोबर आहे? हे अशा प्रकारचं. आता उदाहरण आता सध्या चालू असलेलं कोरोना आहे, कोरोनाची लस हे मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालू आहे, अजून फायनल झालेलं नाही, अजून आजपर्यंत आपल्याकडे आलेलं नाही. खूप कंपन्या वेगवेगळे राष्ट्र दावा करतायत की आम्ही लस तयार केलेली आहे. लस तयार करणं हा वेगळा, लसीचा खरोखर तेवढा वापर त्या ठिकाणी ते योग्य उपयोग होतो का? नाहीतर लस म्हणून दिली जावी, नंतर दुसरंच काहीतरी भलतंच व्हावं, मग नंतर ते नाकापेक्षा नथनी जड. बरोबर आहे? असा त्याचा अर्थ होतो त्या ठिकाणी. म्हणजे काय, जे करायला गेलं एक आणि झालं ते भलतंच, असं होऊ नये म्हणून लस एकदा जर विकसित केली तर लस तो रोग होऊ नये म्हणून अगोदर दिली जाते. बरोबर आहे? आणि तो रोग जर झाला तर लस त्यावेळी दिली जात नाही, कारण औषधोपचार करावे लागतात. आणि लस हे ते रोग होण्याच्या आधीच त्या ठिकाणी काय केली जाते, दिली जाते. हे लक्षात ठेवणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. चला, व्हॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काय म्हणतो बघा. आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ते बारकाईने बघा. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिन. आता ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? आपल्यामध्ये शरीरामध्ये ती लस देणे, दॅट इज इन ॲक्टिवेटेड पॅथोजन. बरोबर आहे? इनॲक्टिवेटेड पॅथोजन. समजा तो पॅथोजन इनॲक्टिव्ह स्वरूपात आहे तर त्यावेळेस ती दिली जाते. इनॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच, ॲक्टिव्ह झाल्यानंतर तर नाहीच नाही. मग त्याच्यात ऑर अँटीजेनिक प्रोटेक्शन. अँटीजेनिक प्रोटेक्शन म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये अँटीजन होऊन जर आपल्याला जर काही प्रॉब्लेम, अँटीजन म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच मी तुम्हाला, अँटीजन म्हणजे शरीरामध्ये धोका निर्माण होणे, विष ज्याला आपण असं म्हणतो. बरोबर आहे? टू प्रोटेक्ट अगेन्स्ट ए पर्टिक्युलर पॅथोजन. बघा, विशिष्ट अशा पॅथोजनमुळे रोग होऊन माणूस आजारी जर पडत असेल तर त्यासाठी काय केली जाते, ती लस दिली जाते, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. पटलं हे तुम्हाला मान्य आहे? चला, ओके. म्हणून या ठिकाणी काय म्हणतं, टू अंडरलाईन करा वाटलंच तर या ठिकाणी व्हॅक्सिनेशन कशाला म्हणतात, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट ए पर्टिक्युलर पॅथोजन इज कॉल्ड व्हॅक्सिनेशन. कळालं हे तुम्ही अंडरलाईन करा या ठिकाणी. हे लसीचं ही व्याख्याच आहे. राईट? टू प्रोटेक्ट अगेन्स्ट ए पर्टिक्युलर पॅथोजन इज कॉल्ड व्हॅक्सिनेशन. यालाच व्हॅक्सिनेशन आपण म्हणतो. म्हणजे काय? टू प्रोटेक्ट अगेन्स्ट ए पर्टिक्युलर पॅथोजन, विशिष्ट पॅथोजन. आता पॅथोजन म्हणजे काय? रोग निर्माण करणारे जीवाणू किंवा विषाणू जे काय असतील ते, त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी जे दिलं जातं तर त्याला व्हॅक्सिनेशन असं आपण म्हणायचं. चला, ओके, पुढे बघा. द बॉडी इम्युन सिस्टीम हेल्प टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पॅथोजन दॅट कॉज इन्फेक्शन. काय म्हणतं या ठिकाणी? बॉडीज इम्युन सिस्टीम,
आपल्या बॉडीमध्ये जी प्रतिकारशक्ती आहे ते काय करते, हेल्प्स टू, आपल्याला मदत करते कशा, प्रोटेक्ट अगेन्स्ट द पॅथोजन दॅट कॉज इन्फेक्शन. काय म्हणतो त्या ठिकाणी, बॉडी त्या पॅथोजनपासून आपल्याला संरक्षण मिळवून देते आणि जेणेकरून तो पॅथोजन काय करतो, रोग निर्माण करतो, इन्फेक्शन. इट्स ॲन इफिशियंट सिस्टीम. हे एक इफिशियंट म्हणजे चांगल्याशा प्रकारची सिस्टीम आहे. मोस्ट ऑफ द टाईम, खूप याच्यापासून जो वेळ आहे, इट इज आयदर कीप्स मायक्रो ऑर्गॅनिझम आउट or track them down and gets rid of them. Get rid of them म्हणजे काय, म्हणजे त्याच्यापासून त्या ठिकाणी काय करणे, त्या ठिकाणी सुटका करून घेणे, हा व्यवहार. असं असताना सम पॅथोजन कॅन ओव्हरवेल्म द इम्युन सिस्टीम. म्हणजे काय, काही पॅथोजन इम्युन सिस्टीमला काय करतात, जेरीस आणतात. जेरीस आणणे म्हणजे काय, त्याला पूर्णपणे हात टेकायला लावणे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. म्हणून काय, व्हेन दिस हॅपन इट कॅन कॉज सिरियस इलनेस. त्याच्यामुळे काय होतं, एक सिरियस आजारपणा निर्माण होतो. व्हेन दिस हॅपन इट कॅन कॉज सिरियस इलनेस. बघा, द पॅथोजन मोस्ट लाईकली टू कॉज प्रॉब्लेम, आणि या पॅथोजनमुळे प्रॉब्लेम निर्माण होतो, आर द वन्स द बॉडी डज नॉट रिकग्नाइज. आणि त्यावेळेस बॉडी ही काय करते, ओळखत नाही, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे या ठिकाणी व्हॅक्सिनेशन काय या ठिकाणी. चला आता याच्यामध्ये बघा, व्हॅक्सिनेशन इज ए वे टू टीच द इम्युन सिस्टीम. बघा, व्हॅक्सिनेशन हे काय आहे, एक असा मार्ग आहे ते दाखवणारा, टू टीच इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीमला शिकवली जाते काय, ॲज टू हाव टू रिकग्नाइज अँड एलिमिनेट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम म्हणजे रोग निर्माण करणारा जंतू कोणता आहे ते ओळखणे आणि त्याला काढून टाकायला लावणे, काढून टाक. दॅट वे बॉडी इज ऑलवेज प्रिपेअर्ड इफ यू आर एव्हर एक्सपोज्ड. ज्यावेळेस बॉडी एक्सपोज होईल त्यावेळेस त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं. व्हॅक्सिनेशन इज an important form of the primary prevention. बघा, वॅक्सिनेशन खूप महत्त्वाचं आहे. काय, प्रायमरी, प्राथमिक स्वरूपामध्ये काय केलं जातं, प्रिव्हेन्शन केलं जातं, आळा घातला जातो. बरोबर आहे. दॅट कॅन प्रोटेक्ट द पीपल फ्रॉम गेटिंग सिक. आपल्याला जे काही आजार निर्माण होत असेल तर त्याच्यापासून त्या ठिकाणी संरक्षण मिळण्यासाठी त्याला मदत करते. व्हॅक्सिनेशन हॅज allowed us to control disease. बघा, वॅक्सिनेशन, लसीमुळे रोगाला नियंत्रण मिळतं. लाईक कोणते, मिसलेस. मिसलेसेस म्हणजे गोवर, पोलिओ. बरोबर आहे, पोलिओची लस त्या ठिकाणी दिली जाते. टिटॅनस, बरोबर आहे, टिटॅनस, टायटनिस ज्याला आपण म्हणतो असं म्हणतो त्या ठिकाणी. आणि होपिंग कफ, डांग्या खोकला. होपिंग म्हणजे डांगा खोकला. दॅट वन्स थ्रेटन्ड मेनी लाईव्स. त्याच्यामुळे जीवाला खूप मोठा धोका निर्माण होतो. इट्स इम्पॉर्टंट दॅट ॲज मेनी पीपल ॲज पॉसिबल गेट वॅक्सिनेटेड. ज्यावेळेस वॅक्सिनेशन दिली जाते, वॅक्सिनेशन डू नॉट जस्ट प्रोटेक्ट individual when enough people are vaccinated. जर लोकांना जर वॅक्सिन जर दिली गेली, इट ऑल्सो हेल्प टू प्रोटेक्ट द सोसायटी. त्याच्यामुळं
सोसायटी म्हणजे समाज, समाजाचं काय रक्षण केला जातो. उदाहरणार्थ आता आजची घडीचं उदाहरण घेऊ आपण. कोरोना आहे, कोरोना हा रोग होत आहे त्या ठिकाणी कोरोनामुळे. आणि कोरोनाची जर लस निघाली तर काय होते, सर्वांना लस दिली तर समाजाचं, पूर्ण समाजाचं प्रोटेक्शन केला जातो, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. समाजाचं मृत्यूचं प्रमाण त्या ठिकाणी पूर्णपणे नायनाट होऊन जातो लस दिली की, कारण तो रोगच होणार नाही ना, समाज सुरक्षित होऊन जातो, असा त्याचा अर्थ. चला त्याच्यानंतर आता पुढे बघा. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का म्हणतं आहे, हाऊ डज वॅक्सिनेशन वर्क. आता वॅक्सिनेशन कसं काम करतं, असा त्याचा अर्थ आहे. हेल्दी इम्युन सिस्टीम डिफेंड अगेन्स्ट इन्व्हॅडर. आपल्या शरीरामध्ये जे प्रतिकार शक्तीची सिस्टीम आहे, तर आपल्या शरीरामध्ये हमला करणाऱ्यांना काय केलं जातं, त्याच्यापासून डिफेन्स केला जातो. डिफेन्स इन्व्हर्टर म्हणजे हमला करणारे, जे मायक्रोजोम वगैरे जे काही असतील तर ते सगळे आले त्याच्यामध्ये. इम्युन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल टाईप्स ऑफ सेल्स. बघा, इम्युन सिस्टीममध्ये खूप अशा प्रकारच्या पेशी असतात. दी सेल डिफेंड अगेन्स्ट द हार्मफुल पॅथोजन. आणि त्याच पेशी काय करतात, आपल्या शरीरामध्ये घातक पॅथोजन असेल, बरोबर, त्यांच्यापासून सुरक्षा मिळवली जाते. हा व्यवहार असं असताना दे हॅव टू रिकग्नाइज अँड इन्व्हॅडर. अशा वेळेस काय केलं जातं, त्याच्यावर ओळखून हमला केला जातो. कोणाला, कोणतं मायक्रोजम आहे, कोणतं कोणतं विषाणू आहे, कोणतं जीवाणू आहे, त्याला धरून दे. वॅक्सिनेशन टीचेस द बॉडी टू रिकग्नाइज न्यू पॅथोजन कॉझिंग डिसीज. वॅक्सिनेशन काय केली जाते, वॅक्सिनेशन शिकवलं जातं काय, द बॉडी रिकग्नाइज द न्यू पॅथोजन आपलं कोणतं नवीन आहे तर ते ओळखलं जातं. कॉझिंग डिसीज, त्याच्यामुळे रोग होतो. इट स्टिम्युलेट द बॉडी टू मेक अँटीबॉडीज अगेन्स्ट द अँटीजन ऑफ द पॅथोजन्स. या पॅथोजनमध्ये त्या ठिकाणी काय होतो, अँटीजन ऑफ द पॅथोजन. बघा, अँटीजन तर अर्थ तुम्हाला सांगितलं मी, अँटीबॉडीजचा तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे, बरोबर आहे. अँटीजन म्हणजे नको असलेला घातक जे काही विष आहे किंवा मायक्रोजम आहेत, जीवाणू आहे, विषाणू सगळे. आणि अँटीबॉडीज म्हणजे त्याला मारणारे ऑफ द पॅथोजन, असा त्याचा अर्थ. इट ऑल्सो प्रायमेज इम्यून सेल टू रिमेंबर the types of antigen, full stop. This allows a faster response to pathogen in future. फ्युचरमध्ये लवकरात लवकर ते पॅथोजन कोणता आहे ते ओळखून त्याला नियंत्रण केले करणे. वॅक्सिन वर्क बाय एक्सपोजिंग यूज टू ए सेफ व्हर्जन ऑफ पॅथोजन. बघा, वॅक्सिन हे काय आहे, वॅक्सिनवर काम करते त्या ठिकाणी काय, बरोबर आहे, एक्सपोजिंग, बरोबर, एक्सपोजिंग यू टू ए सेफ व्हर्जन ऑफ पॅथोजन. वॅक्सिन मे बी इन द फॉर्म ऑफ. आता वॅक्सिन याच्या स्वरूपामध्ये असते, कोणत्या, ए प्रोटीन ऑर शुगर फ्रॉम द पॅथोजन. ए प्रोटीन किंवा शुगर, साखर, फ्रॉम द पॅथोजन, त्या पॅथोजनपासून. ए डेड ऑर इनॲक्टिवेटेड फॉर्म ऑफ ए पॅथोजन, बरोबर, मेलेलं आहे किंवा इनॲक्टिवेटेड फॉर्म ऑफ पॅथोजन आहे, फुल स्टॉप. ए टॉक्साइड कंटेनिंग टॉक्सिन प्रोड्यूस्ड बाय ए पॅथोजन. आता बघा, टॉक्साइडमध्ये टॉक्सिन नावाचा विष असतो, तो पॅथोजनमुळे निर्माण होतो. ए वीकंड ॲटेन्युलेटेड पॅथोजन, वीकन म्हणजे अशक्त झालेला. वेन द बॉडी रेस्पॉन्स टू द वॅक्सिन, बॉडी ज्यावेळेस वॅक्सिनला ओळखून घेईल, इट बिल्ड्स अन ॲडॅप्टिव्ह इम्युन रेस्पॉन्स, नंतर ॲडॅप्टिव्ह रेस्पॉन्स होतो. दिस हेल्प टू इक्विप
द बॉडी फाईट ऑफ ॲन ॲक्च्युअल इन्फेक्शन. ॲक्च्युअल इन्फेक्शनपासून बॉडी हे काय करते, म्हणजे काय करते, संरक्षण करते, लढते असा त्याचा. इंटरनेट माय फ्रेंड, आता इंटरनेटवर खूप माहिती मिळते त्या ठिकाणी. फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ वॅक्सिन अवेलेबल इन द मार्केट. मार्केटमध्ये खूप अशा प्रकारचे आहेत म्हणतं त्या ठिकाणी. अँड देअर सिग्निफिकन्स, आणि नंतर त्याच्यापासून काय या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी सिग्निफिकन्स होतो, म्हणजे त्याचं महत्त्व असा त्याचा अर्थ. ओके. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथं काय आहे, हां, व्हॅक्सिनेशन आर सेफ. आता व्हॅक्सिनेशन हे काय सेफ आहे. कसे सेफ आहेत या ठिकाणी बघा. वॅक्सिन आर कन्सिडर्ड टू बी सेफ. बघा वॅक्सिन हे काय आहे असं गृहीत धरलं जातं की सुरक्षित आहे. दे रिगॉसली टेस्टेड. रिगॉसली म्हणजे त्या ठिकाणी चांगली तपासणी करून टेस्ट केली जाते. अँड गो थ्रू मेनी राउंड्स ऑफ स्टडी. बरोबर. फॉर एक्झाम्पल किंवा स्टडी, एक्झामिनेशन अँड रिसर्च बिफोर दे आर यूज्ड फॉर जनरल पब्लिक. जनरल पब्लिकचा उपयोग करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी जाणवतो असा त्याचा. एक्सटेन्सिव्ह रिसर्च अँड एव्हिडन्स. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, वाढत असलेलं त्या ठिकाणी संशोधन. अँड एव्हिडन्स शोज, एव्हिडन्स म्हणजे पुरावे, that vaccine are safe, their side effect are rare and typically mild. बरोबर असा त्याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर इंटरनेट माय फ्रेंड. इंटरनेटची माहिती असली तर आपण एक प्रकारचे फेल जरी असलो तर त्या ठिकाणी इंटरनेटची माहिती आपल्याला जाणवते. चला पुढे. Whether vaccination can be done during or before the pregnancy. वॅक्सिनेशन हे कधी प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदर किंवा नंतर सुद्धा दिली जाते. Will it be helpful to protect the mother and baby both? तिसरा, which vaccine can be administered before pregnancy. प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदर कोणता वॅक्सिन दिला जातो. when it is be full stop. However, सोसायटी ऑन दिस इशू. आता त्याच्यानंतर आता बघा स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. आता अँटीबॉडीचं आता या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर बघायचं. कसं स्ट्रक्चर आहे हे आकृतीमध्ये थोडं बघू आपण. हे वाय आकाराचं स्ट्रक्चर आहे बघा, आहे ना. आणि इथं कसं माहिती आहे का, इथं या आकृतीमध्ये थोडं शब्द मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी. आणि हे वाय आकाराचं त्या ठिकाणी आहे आणि वर असं दिलेलं आहे बघा या ठिकाणी. काय आहे हा भाग, काय आहे अँटीजन बाइंडिंग साइट. हे अँटीबॉडीज आहे बरोबर. आणि अँटीजनला तिथं ते पकडून त्या ठिकाणी त्याला नायनाट करतं. तिथं आहे, इथं आहे. ही अँटीजन बाइंडिंग साइट, अँटीजनला बांधून ठेवणारी जागा आहे बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये नंतर त्या ठिकाणी त्याची भागांची नावं आहे त्या ठिकाणी. व्हेरिएबल रिजन ऑफ हेवी चेन. हेवी चेनचं व्हेरिएबल वेगळा असलेला भाग त्या ठिकाणी तिथं दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर इकडं बघा या ठिकाणी लाईट चेन. लाईट म्हणजे फिक, हलकं चेन असलेलं त्या ठिकाणी. आणि नंतर त्याच्यामध्ये एस बॉन्डने बाइंडिंग आहे बघा. इथे मध्ये आहे का, याच्यामध्ये इथं बाइंडिंग. आणि नंतर ह्याच्यामध्ये सुद्धा बाइंडिंग आहे. चला बघा, चला त्या ठिकाणी
म्हणून अँटीजन बाइंडिंग साईट कोणती जागा आहे ते बघा. व्हेरिएबल रिजन ऑफ द हेवी चेनचं कोणता भाग आहे. अँटीजन बाइंडिंग साईट इकडं सुद्धा आहे, इकडेही आहे तर इकडेही आहे. आणि व्हेरिएबल रिजन ऑफ द लाईट चेनची व्हेरिएबल रिजन कोणतं त्या ठिकाणी. कॉन्स्टंट रिजन ऑफ लाईट चेनचा कॉन्स्टंट असणारा भाग. आणि नंतर 2R मध्ये जोडणारा SS डाय सल्फाइड बॉन्ड बघा त्या ठिकाणी कोणता आहे. त्या ठिकाणी बाय सल्फाइड बॉन्ड या ठिकाणी दिलेला आहे ना. आणि त्याच्यामध्ये हेवी चेन कॉन्स्टंट रिजन ऑफ द हेवी चेनचा कॉन्स्टंट म्हणजे कायम असणारा भाग. ओके, हे स्ट्रक्चर आहे. आणि हे स्ट्रक्चर कसं असतं, अँटीजन आणि अँटीबॉडीचं कुलूपकुंजी असते का नाही, तशा प्रकारचं कुलूप. आता कुलूपमध्ये आपण चावी टाकतो त्या ठिकाणी, बरोबर आहे. ते चावी म्हणजेच अँटीजन आणि लॉकचा मधला जो हिस्सा असतो त्या ठिकाणी टाकल्याने चावी, तो तशा प्रकारचं त्या ठिकाणी ती आहे ती. ओके, चला आता बघा या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज आपण या ठिकाणी बघूया. आपण बघा, अँटीबॉडीज आर ग्लायकोप्रोटीन. बघा, अँटीबॉडीज हे काय आहे, ग्लायकोजननं बनलेलं प्रोटीनचं मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. हां, आणि हे अँटीबॉडी WBC सेलमध्ये T लिम्फोसाइट B लिम्फोसाइट तयार करतात, विच आर हायली स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन. विच आर हायली स्पेसिफिक टू स्पेसिफिक विशिष्ट अशा प्रकारचं अँटीबॉडीज विशिष्ट प्रकारच्या अँटीजनलाच पकडण्याचं काम करतं, असा त्याचा अर्थ आहे. दे आर नोन ॲज, यालाच असे म्हणतात इम्युनोग्लोबुलिन्स. हे शब्द नाव लक्षात ठेवा त्या ठिकाणी. प्रोड्यूस्ड इन रेस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलेशन, बरोबर, फुल स्टॉप. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड बाय प्लाझ्मा सेल. बघा, अँटीबॉडीज कशाने तयार होतात, प्लाझ्मा सेलनेच. विच इन टर्म आर फॉर्म्ड बाय B लिम्फोसाइट. नंतर त्याचं रूपांतर B लिम्फोसाइटमध्ये होतो. हे B लिम्फोसाइट T लिम्फोसाइट हे WBC सेलमध्ये त्याच्यातच प्रकार आहे त्या ठिकाणी ते तयार करतात. द मॅच्युअर प्लाझ्मा सेल प्रोड्यूस अँटीबॉडीज ॲट द एक्स्ट्रीमली रॅपिड रेट दॅट इज अबाउट 2000 मॉलिक्यूल पर सेकंडमध्ये 2000 मॉलिक्यूल त्या ठिकाणी का होतात, त्या ठिकाणी ॲक्टिवेटेड होतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथे स्ट्रक्चर असं म्हणून उल्लेख केलेला आहे. कसं स्ट्रक्चर आहे हे थोडंसं आपण या ठिकाणी आत्तापर्यंत जे बघितलेलं आहे तोच भाग या ठिकाणी आहे. अँटीबॉडीज इज ए वाय शेप्ड मॉलिक्यूल. बघा, अँटीबॉडीचा आकार कसा आहे, वाय शेप्ड आहे. लक्षात ठेवायचं कसं तर ते तिथं आकृतीमध्ये दिलेलं आहे. ईच इम्युनोग्लोबुलिन molecule is made up of 4 polypeptide chain. 4 polypeptide चेननी बनलेला आहे. There are two heavy or त्यालाच हेवीला या ठिकाणी H चेन असं म्हणतात. and two light म्हणजे त्याला L चेन आपण असं म्हणतो, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. द फोर पॉलीपेप्टाइड चेन आर हेल्ड टुगेदर बाय ए डिसल्फाइड बॉन्ड, SS बॉन्ड. बघा, आकृतीमध्ये कुठे आहे ते बॉन्ड, आणि त्याच्यामध्ये काय होतो, टू फॉर्म ए वाय शेप्ड स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे स्टँड एकत्र येऊन त्या ठिकाणी वाय आकाराचा त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होतो, असा त्याचा अर्थ. ओके, व्हेरिएबल रिजन कॉन्स्टिट्यूट्स द अँटीजन बाइंडिंग साइट कंसामध्ये पॅराटोप कंस बंद
this part of antibody recognize the bind of a specific antigen to फॉर्म अँटीजन गोला. अँटीजन त्या ठिकाणी काय केला जातो, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो. सिन्स मोस्ट अँटीबॉडीज कॅरी 2 अँटीजन. बघा, प्रत्येक अँटीबॉडी हे काय करतं, 2 अँटीबॉडीज हे वाहून नेत असतं. बाइंडिंग साईड, पकडण्याची जागा तिथं त्या ठिकाणी, बरोबर आहे. दे आर सेड टू बी बायव्हॅलंट, बरोबर आहे. 2 अशा प्रकारचे बायोव्हॅलंट या ठिकाणी तयार होतात. म्हणून फाइंड आउट, ओळख म्हणजे शोधा म्हणत आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट आय स्मॉल जी कॅपिटल जी, आय कॅपिटल आय स्मॉल जी कॅपिटल ए, बरोबर आहे. त्याच्यानंतर आय जी एम कॉमा आय जी capital D and antigen bodies from internet, reference books, teachers, and prepare a chart PowerPoint presentation. PowerPoint प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येतं असा त्याचा अर्थ आहे. इथे आपण स्टॉप करू. आता फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हे नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूयात. ओके.